नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे ज्ञान व अभ्यासक्रम याविषयी माहिती आज आपण इथे घेणार आहोत। त्यालाच आपण नॉलेज अँड करिक्युलम असं सुद्धा म्हटलं जातं। तर त्यावर आधारित काही प्रश्न मी इथे काढलेले आहेत, ते आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया। बघा, पहिला प्रश्न आहे, ज्ञान म्हणजे गरज व वैश्विक तत्वांचे मूल्यांकन ही व्याख्या यांनी केली। तर ही व्याख्या कोणी केली आहे? ऑप्शन खाली दिलेले आहेत। अ बघा, एरिस्टॉटल यांनी केली, ब आहे कांत यांनी केली, क आहे प्लेटो यांनी केली, ड आहे जॉन लॉक यांनी केलेली आहे। तर बघा, लक्षात काय ठेवायचं, गरज आणि वैश्विक तत्व याला महत्त्व दिलेलं आहे, तर ते कोणी दिलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, एरिस्टॉटल। याचं एक करेक्ट आन्सर आहे। बघा, एरिस्टॉटल, कांत, प्लेटो, जॉन लॉक यांनी सगळ्यांनी व्याख्या केलेल्या आहेत ज्ञानावर, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दोन शब्द पकडून तुम्हाला त्या मानसशास्त्रज्ञांचं नाव लक्षात ठेवायचं आहे। जसं गरज व वैश्विक याला महत्त्व कोणी दिलं? एरिस्टॉटल, म्हणून ही व्याख्या कोणी केली? एरिस्टॉटल। तर कांत यांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे, जॉन लॉकने केलेली आहे। जॉन लॉकने कशाला महत्त्व दिलेलं आहे? तर ज्ञान म्हणजे कल्पनांचा स्वीकार व अस्वीकाराचा अवबोध। म्हणजे जॉन लॉकने कल्पनाला महत्त्व दिलं, त्याचप्रमाणे अवबोधाला महत्त्व दिलं। हे दोन शब्द लक्षात ठेवायचं की लक्षात येईल तुम्हाला ही जॉन लॉकची व्याख्या आहे। कारण पेपरमध्ये तुम्हाला असंच विचारलं जातं, एखादी व्याख्या दिलेली असते आणि मानसशास्त्रज्ञांचं नाव दिलेलं असतं, त्यामुळे हे लक्षात असू द्या। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, ज्ञानाची रचना खालीलपैकी डॅश डॅश अंगाचा विचार करून स्पष्ट करता येते। तर मग कोणकोणत्या अंगांचा विचार करून आपल्याला ज्ञानाची रचना स्पष्ट करता येते? ऑप्शन बघा, अ ज्ञानप्राप्तीमधील प्रक्रिया, ब आहे ज्ञानाचे प्रकार, क आहे ज्ञान मिळवण्याचा हेतू, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। म्हणजे ज्ञानप्राप्तीमधील प्रक्रिया, ज्ञानाचे प्रकार, ज्ञान मिळवण्याचा हेतू या तिन्हीच्या अंगाचा उपयोग करून आपण ज्ञानाची रचना स्पष्ट करू शकतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, ज्ञानाची रचना ही डॅश डॅश या संकल्पनेवर चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल। ऑप्शन बघा, अ अंतर्जालावर, ब आहे बाह्यजालिका, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, आंतरजालिका असं आहे, ते लक्षात असू द्या। आंतरजालिका असं आहे। या आंतरजालिकेच्या संकल्पनेवर आपण चांगल्या प्रकारे ज्ञानरचना स्पष्ट करू शकतो। त्यानंतर पहा, त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानरचना होताना डॅश डॅश पायऱ्या महत्त्वाच्या आहेत। बघा, ज्ञानरचना होताना कोणकोणत्या पायऱ्या महत्त्वाच्या ठरतात? ऑप्शन बघा, अ संवेदनात्मक पायरी, ब आहे अवबोधात्मक पायरी, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर। म्हणजे ज्ञानरचना होताना संवेदनात्मक पायरी आणि अवबोधात्मक पायरी या दोन्ही पायऱ्या महत्त्वाच्या ठरतात। संवेदनात्मक पायरीविषयी थोडक्यात माहिती घेऊया। बघा, ही पायरी असते ती जाणीवेची पायरी असते। केवळ ज्ञान होणे एवढेच कार्य या पायरीमध्ये होत असते। यामध्ये आकलन होतं का? संवेदनात्मक पायरीमध्ये आकलन होतं का? नाही आहे, फक्त ज्ञान भेटतं आपल्याला आणि माहितीची केवळ जाणीव होते संवेदनात्मक पायरीमध्ये। जसं की बघा, उदाहरण सांगता येईल, अभंग, कविता माहीत होणे हे एवढंच माहीत असतं, पण त्या अभंगातील अर्थ किंवा त्याचं आकलन हे या पायरीमध्ये नसतं, फक्त माहिती एवढं लक्षात ठेवायचं। संवेदना झाली, फक्त त्या गोष्टीची संवेदना झाली, त्यालाच आपण संवेदनात्मक पायरी असं म्हणतो। मग अवबोधात्मक पायरी म्हणजे काय? तर आकलनाची पायरी म्हणजे अवबोधात्मक पायरी, अ वरनं लक्षात ठेवा। मग अवबोध होणे, एखादी माहिती समजून घेऊन तिचे स्पष्टीकरण करणे म्हणजे काय? तर अवबोध होय। म्हणजे अवबोधामध्ये किंवा संवेदनात्मक पायरीमध्ये मिळालेली माहिती आहे, त्या माहितीचं आकलन आपल्याला ज्या पायरीमध्ये होतं त्याला आपण अवबोधात्मक पायरी असं म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। बघा, अवबोधात्मक ज्ञानाला संकल्पना निर्मिती डॅश डॅश बनवले जाते। ऑप्शन बघा, अ संयुक्तिक, ब आहे तार्किक, तीन आहे सर्वसमावेशक, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट। तर अवबोधात्मक ज्ञानाला संकल्पना निर्मितीत काय बनवलं जातं? तर संयुक्तिक बनवलं जातं। हा मुद्दा पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण काय आहे इथं बघा, ज्ञाननिर्मितीचे काही घटक आहेत. मग ते घटक कोणकोणते आहे हे एका प्रश्नामध्ये ते सांगता येणार नव्हतं, म्हणून मी इथं काय केलेलं आहे, प्रत्येक घटक थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ज्ञाननिर्मितीचे घटक कोणता, तर पहिला घटक आहे प्रथम घटक. त्यालाच आपण प्रथम घटकाला आणखी काय म्हणतो, प्राथमिकता किंवा प्राधान्य. मग ज्ञाननिर्मितीमध्ये हा पहिला घटक काय कार्य करतो, तर बघा, प्राथमिक गरजांमधून विविध घटकांचा शोध घेतला जातो व ज्ञानप्राप्ती होते. बघा, काही गरज पडली किंवा प्रथम गरज पडली तरच आपण त्या माहितीचा शोध घेत असतो. म्हणून ज्ञाननिर्मितीत पहिला घटक विचारला तर लक्षात असू द्या, प्रथम घटक किंवा माहिती करून घेणे. त्यानंतर ज्ञाननिर्मितीचा दुसरा घटक आहे घटना. घटना घडल्याने माहिती व त्यावरून ज्ञाननिर्मिती होते. हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक आहे ज्ञाननिर्मितीचा, तो म्हणजे स्मृती. तर बघा, अनुभवांची साठवणूक स्मृतीमध्ये होते व नवीन माहिती व स्मृतीमधील ज्ञान यांच्या एकत्रीकरणातून नवीन ज्ञान तयार होण्यास मदत होते, हे स्मृतीमध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे निरीक्षण. निरीक्षणामध्ये आहे अनेक बाबींच्या निरीक्षणातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. हा झाला चौथा घटक ज्ञानप्राप्तीचा. त्यानंतरचा पाचवा घटक आहे तो म्हणजे अवबोध. तर अनेक विषय घटक यांच्या जाणीवेला अर्थ प्राप्त होत जाऊन ज्ञाननिर्मिती होते. कशामध्ये, अवबोधामध्ये. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे कार्यकारण भाव. यामध्ये काय होतं, विविध घटनांच्या कारणमीमांसेतून ज्ञान निर्मिती होत असते. कशामध्ये, कार्यकारण भावामध्ये. आणि सातवा जो शेवटचा घटक आहे ज्ञाननिर्मितीत, तो म्हणजे आहेत पुरावे किंवा त्याला आपण साक्ष असंही म्हणू शकतो. तर विविध पुराव्याद्वारे आपण ज्ञाननिर्मिती होत असते किंवा करून घेत असतो. हे झाले आपले 7 ज्ञाननिर्मितीचे घटक. आता पुढच्या प्रश्नात पाहूया आपण काय सांगता येईल माहिती. जसं खालीलपैकी डॅश डॅश हे ज्ञानाचे स्रोत आहेत. ऑप्शन बघा, अ सहज प्रवृत्ती, ब आहे कारणमीमांस, अंतर्ज्ञान, क आहे स्वजाणीव, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे हे सर्व जे आहेत ते काय आहेत, ज्ञानाचे स्रोत आहे. सहज प्रवृत्तीतून सुद्धा आपण ज्ञानप्राप्ती करू शकतो. त्याचप्रमाणे कारणमीमांस, अंतर्ज्ञान, स्वजाणीव हे ज्ञानाचे काय झाले, स्रोत झालेले आहेत. मग यामध्ये सहज प्रवृत्ती म्हणजे काय हे पाहू. तर बघा, हेतूशिवाय म्हणजे काहीही हेतू डोळ्यासमोर न ठेवता वर्तन करणे म्हणजे सहज प्रवृत्ती. ही व्याख्या लक्षात असू द्या. जसं की भय, भूक, तहान, झोप ही सहज प्रवृत्तीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. भय आपण काही असं निर्माण करू शकत नाही, ते होतं बरोबर आहे, ती सहज एक वृत्ती आहे बरोबर. त्यामुळं भय असो, भूक असो, तहान असो, झोप आहे किंवा समूह आहे, वर्तन आहे, प्रेरणा आहे, हे सर्व आपल्याला सहज प्रवृत्तीचे किंवा उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर पाहूया कारणमीमांसात्मक म्हणजे किंवा कारणमीमांस म्हणजे काय. तर बघा, वर्तन हे केवळ मनुष्यामध्ये आढळते हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये तथ्य, माहिती गोळा करणे, घटना, वस्तू, प्रसंग, यामागे कारणाचा शोध, कारणाचा परिणाम, परिणामांच्या परिणामकतेवर त्यांची कारणे असे विश्लेषण केले जाते. कशामध्ये, कारणमीमांसामध्ये. एखादी घटना माहीत झाली किंवा एखादी माहिती आपल्याला झाली तर ती का आहे किंवा ती तशीच का झाली हे जे आपण शोधतो ते कशामध्ये, कारणमीमांसामध्ये. यात अनेक पुराव्याच्या आधारे आपण काय करत असतो, निष्कर्ष सुद्धा लावत असतो. जसे की बघा, पदार्थामध्ये होणारे जे बदल आहे याची आपण काय करतो, कारणमीमांसा करतो. ते का होतात, कशामुळे होतात, त्यामध्ये कोणते घटक असतात, हे सर्व आपण कशात, यामध्ये शोधत असतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अंतर्ज्ञान. तर अंतर्ज्ञान म्हणजे काय, आध्यात्मिक अनुभव होय. हे पण लक्षात असू द्या. डोळ्यांना जे दिसते त्यावर चिंतन करून शहाणपणाचा आधार घेऊन किंवा अचूक ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे काय, तर अंतर्ज्ञान होय. हे लक्षात असू द्या. जसं उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, तुकाराम, गौतम बुद्ध यांना झालेली जी ज्ञानप्राप्ती आहे ते बाह्य जगाशी संबंधित आहे, त्यास आपण काय म्हणतो, अंतर्ज्ञान असंच म्हटलं जातं. त्यानंतर पाहूया स्वजाणीव. स्वजाणीवमध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर स्वजाणीव म्हणजे स्वतःविषयीचे ज्ञान किंवा आत्म्याचे ज्ञान किंवा परात्म्याचे ज्ञान म्हणजे स्वजाणीव. सर्वात उच्च पातळीचे ज्ञान यामध्ये समाविष्ट असतं, हे पण लक्षात असू द्या. स्वजाणीवमध्ये सर्वात किंवा उच्च पातळीचे ज्ञान यामध्ये समाविष्ट असतं. अशा प्रकारे आपण सहज प्रवृत्ती म्हणजे काय, कारणमीमांस म्हणजे काय, अंतर्ज्ञान म्हणजे काय आणि स्वजाणीव म्हणजे काय हे इथे पाहिले. आता पाहूया पुढचा प्रश्न.
ज्ञानप्राप्तीच्या विविध मार्गाचे वर्गीकरण सामान्यतः डॅश डॅश करता येईल. तर बघा, ज्ञानप्राप्तीच्या विविध मार्गाचे वर्गीकरण आपल्याला कोणकोणत्या प्रकारात करता येईल. तर ऑप्शन बघा, अ आहे प्रत्यक्ष अनुभवात, ब आहे अधिकृत प्रमाण, क आहे तर्क आणि वैज्ञानिक पद्धती, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे आपण ह्या सर्व मार्गांचा किंवा विविध मार्गांचा वापर करून आपण ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो किंवा त्याचं वर्गीकरण करू शकतो. मग प्रत्यक्ष अनुभवातून कसं केलं जातं, तर बघा, व्यक्तिगत अनुभव हे ज्ञान मिळवण्याचं व समस्या सोडवण्याचं महत्त्वपूर्ण साधन आहे. म्हणजे प्रत्यक्ष किंवा पुनरानुभवाने अनेक गोष्टी आपण काय करत असतो, शिकत असतो. ऐतिहासिक काळापासून मनुष्याच्या विकासात अनुभवाश्रित ज्ञान हे प्रगतीला आधारभूत असतं. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेणं सुद्धा गरजेचं असतं ज्ञानप्राप्तीमध्ये. त्यानंतर अधिकृत प्रमाण म्हणजे काय, तर बघा, आपल्या सांस्कृतिक परंपरानुसार कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आपण काय करतो, अधिकृत व्यक्तीचा सल्ला घेतो. म्हणजे ज्याला ते माहीत आहे किंवा त्याचा सल्ला घेतल्याने आपला फायदा होणार आहे. ही एक आहे सुस्थापित पद्धती आहे. पण पूर्वी अशिक्षित लोक होते. पूर असो, दुष्काळ असो, रोग यासारख्या आपत्ती आल्यावर पूर्वजांना ती तत्संबंधी दिलेल्या स्पष्टीकरणावर ते काय करायचे, विश्वास ठेवायचे. म्हणजे काय झालं, तर हे झालं अधिकृत प्रमाण. एखाद्या गोष्टीबद्दल जर एखाद्याला खूप जाणकारी असेल तर आपण त्याचा सल्ला घेतो, त्याला झाला म्हणायचं काय, तर अधिकृत प्रमाण. त्यानंतर आहे तर्क. मग तर्काविषयी काय, तर परंपरागत रूढी, शासक, धर्मनेते, विद्वान व तज्ज्ञ यांच्या मतामध्ये काय होती, भिन्नता निर्माण होती व प्रत्यक्ष अनुभव घेणं काय होतं, अशक्य असतं. अशा वेळी आपण काय करतो, तर्क आपल्या मदतीस धावून येतात आणि आपण त्याची मदत घेतो. मग सत्याचा शोध घेण्याचं अधिक कार्यक्षम व स्वाधीन साधन म्हणजे काय असतं, तर तर्क असतं. मग तर्कसंगती कशी असते, विज्ञान प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग असतं. जसं तुम्हाला माहीत आहे, अरिस्टॉटल हा का होता, एक ग्रीक तत्वज्ञ होता आणि ज्ञान संपादनाच्या कामी तो सर्वोत्कृष्ट असा तर्कयुक्त अनुमानाने स्वरूप होतं. मग त्यांनी काय केलं, तर निगमनात्मक आणि तर्क पद्धतीमध्ये त्यांनी निश्चित असं कार्य केलेलं आहे. मग दुसरे जे आहे ज्ञानप्राप्तीच्या वर्गीकरणात, तो आहे म्हणजे घटक वैज्ञानिक पद्धती. मग वैज्ञानिक पद्धतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये आहे आधुनिक ज्ञान मिळवण्याच्या या पद्धतीत निगमित व उद्गमित या दोन्ही प्रकारच्या तर्क पद्धतीचा उपयोग केला जातो आणि विचार प्रक्रिया ही अधिक सुसंगत आणि हेतुपूर्ण करण्यात आलेली आहे. ही निगमन उद्गमन संयुक्त तर्क प्रणाली किंवा चिंतनात्मक विचार प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया आपण चिंतनात्मक विचार प्रक्रिया डॅश डॅश यांनी मांडली. ऑप्शन बघा, अ प्लेटो, ब आहे ॲरिस्टॉटल, क आहे जॉन डुई आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, जॉन डुई यांनी चिंतनात्मक विचार प्रक्रिया मांडलेली आहे, हे लक्षात असू द्या. मग यामध्ये त्यांनी काय केलं, तर यामध्ये त्यांनी विचार प्रक्रियेचे विश्लेषण केलं किंवा विवेचन केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आपले व्यवहार असो किंवा विचार असो किंवा समस्या असो, त्या मूलक असतात. दैनंदिन नित्याच्या व्यवहारासंबंधी आपल्याला साधारणपणे विचार करण्याची गरज भासत नाही. पण जर अशा नित्याच्या व्यवहारात काही अडचणी किंवा काही खोट किंवा काही निर्माण झालं तर किंवा ते सुरळीतपणे चालण्याचे झाले तर मग आपल्याला या समस्येबद्दल विचार करणं भाग पडतं. जसं की आपल्याला उदाहरण देता येईल, दररोज सायकलचा वापर करीत असताना तिच्या यांत्रिक रचनेचा आपण कधीच विचार करत नाही. पण एखाद्या वेळी जर ती चालेनाशी झाली किंवा बंद पडली तर आपण काय करतो, ती सायकल का बंद पडली याचं चिंतनात्मक विचार प्रक्रिया आपण चालू करतो, हे लक्षात असू द्या. जॉन डुई यांनी चिंतनात्मक विचार प्रक्रिया मांडलेली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा 10वा, माहितीचा उपयोग करण्यासाठी क्षमता म्हणजे ज्ञान होय, ही व्याख्या कोणी केली, तर ऑप्शन बघा, स्टॅनले डेव्हिस, ब आहे जॉन कुक, क आहे प्लेटो, ड आहे पतंजली कोश. तर ही व्याख्या केलेली आहे ते म्हणजे स्टॅनले डेव्हिस यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर बघा, ज्ञानाच्या विविध साऱ्या अशा व्याख्या केलेल्या आहेत, त्यामध्ये कोणी कोणी केल्या, स्टॅनले डेव्हिसची तर आपण पाहिली, त्यांनी कशाला भर दिलेला आहे, माहितीचा उपयोग. मग जॉन कुक काय म्हणतात, तर जॉन कुक म्हणतात की
की ज्ञानाची संकल्पना ही मूलभूत असून तिची व्याख्या करता येणार नाही. म्हणजे व्याख्या करता येणार नाही किंवा ज्ञानाची संकल्पना कशी आहे, मूलभूत आहे असं कुणी सांगितलेलं आहे, तो जॉन कुक. हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग त्यानंतर प्लेटो यांनी सुद्धा एक व्याख्या ज्ञानाची केलेली आहे. तर ते काय म्हणतात, ज्ञान म्हणजे आकलन किंवा संवेदन होय, अशी व्याख्या प्लेटो यांनी केलेली आहे. पतंजली कोश काय म्हणतात, तर पतंजली कोश असं म्हणतात, वृत्तीरहित मन म्हणजे ज्ञान, अशी व्याख्या पतंजली कोश यांनी केलेली आहे. वृत्ती आलं की लक्षात ठेवायचं पतंजली. प्लेटोनी कशाला भर दिला आहे ते लक्षात ठेवायचं. जॉन कुकनी कोणत्या शब्दावर भर दिला ते लक्षात ठेवायचं. स्टॅनली डेव्हिसने कोणत्या शब्दावर भर दिला ते लक्षात ठेवा. म्हणजे पेपरमध्ये कसा जरी फिरून प्रश्न विचारला तर तो लक्षात राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ज्ञानाची गुणवैशिष्ट्ये डॅश डॅश आहेत. ऑप्शन बघा, अ ज्ञान हे अमर्याद आहे, ब आहे ज्ञान हे कृतिशील आहे, क बघा ज्ञान संग्रहित करता येते, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे आपल्याला ही सर्व गुणवैशिष्ट्ये ज्ञानाची सांगता येते. त्याचप्रमाणे आणखी गुणवैशिष्ट्ये कोणकोणती, तर ज्ञान हे कसं आहे, प्रवाही आहे. त्याचप्रमाणे ज्ञान ही कसं आहे, सतत विकसित होणारी अशी प्रक्रिया आहे. लक्षात ठेवायचं, ज्ञान हे सकारात्मक व नकारात्मक दोन्हीही असते. त्याचप्रमाणे ज्ञानातून नाविन्यपूर्ण क्षेत्राची जाणीव होते व त्यातील सहसंबंध स्पष्ट होत असते. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या देवाणघेवाणीने व उपाययोजनाने ज्ञान नष्ट होत नसते. म्हणजे ज्ञान वाटल्याने वाढते. हे लक्षात ठेवा. ही सर्व ज्ञानाची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, लॉक यांनी ज्ञानाचे डॅश डॅश प्रकार सांगितले आहेत. तर ऑप्शन बघा, अ अंतर्ज्ञानाने झालेले आकलन, ब आहे दिग्दर्शित ज्ञान, क आहे संवेदनात्मक ज्ञान, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे आपल्याला लॉकने ज्ञानाचे हे तिन्ही प्रकार सांगितलेले आहेत. अंतर्ज्ञानाने झालेले आकलन, दिग्दर्शित ज्ञान आणि संवेदनात्मक ज्ञान असे 3 प्रकार कोणी सांगितले, लॉकने. हे लक्षात ठेवायचं आहे. मग अंतर्ज्ञानाने झालेले आकलन यामध्ये काय सांगता येईल, तर बघा या ज्ञान प्रकारात अनुभूतीचा समावेश असतो. म्हणजे अनुभव यामध्ये असतात. मग एखादी बाबीबाबत आपण जर सहमत आहोत की नाही याची तात्काळ व स्पष्ट कल्पना आपल्याला या ज्ञानामध्ये असते. आणि हे ज्ञान निश्चित असतं, खात्रीदायक असतं आणि अटळ स्वरूपाचं असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. अंतर्ज्ञानाने झालेल्या आकलनामध्ये हे ज्ञान कसं असतं, निश्चित असतं, खात्रीदायक असतं आणि अटळ स्वरूपाचे असतं. त्यानंतर आहे दिग्दर्शित ज्ञान. तर या दिग्दर्शित ज्ञानामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर यामध्ये सांगता येईल या ज्ञानप्रकारात आपण काय करत असतो, अप्रत्यक्षरित्या सहमत असतो किंवा असहमत असतो, याचा निर्णय आपण घेत असतो. यातील कल्पना ह्या कशा असतात, सुस्पष्ट नसून दरम्यानच्या असतात. म्हणजे हो किंवा नाही हे आपल्याला स्पष्ट सांगता येत नाही. आणि संवेदनात्मक ज्ञानामध्ये काय सांगता येईल, तर या व्यक्तीच्या सभोवताली असणाऱ्या विविध घटकांच्या अस्तित्वातून जाणीव होते व ते संवेदनात्मक ज्ञान होते. हे लक्षात असू दे. असे ज्ञानाचे 3 प्रकार, त्याची संकल्पना कशी आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे हे पण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पाहूया, त्यानंतर ब्लूम यांनी सुद्धा ज्ञानाचे काही प्रकार मांडलेले आहेत. ते कोणकोणते आहेत, तर बघा ऑप्शन अ वस्तुस्थिती ज्ञान, संकल्पनाधिष्ठित ज्ञान. त्याचप्रमाणे ब ऑप्शन आहे प्रक्रियाधिष्ठित ज्ञान, क ऑप्शन आहे उच्च बोधात्मक ज्ञान, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. हे सर्व प्रकार ब्लूम यांनी ज्ञानाचे मांडलेले आहे. वस्तुस्थिती ज्ञानमध्ये या प्रकारामध्ये 2 आणखी ज्ञान अंतर्भूत असतात. मग वस्तुस्थिती ज्ञानामध्ये परिभाषिक ज्ञान आणि विशिष्ट तपशील व घटक असे 2 प्रकार यामध्ये असतात. आणि संकल्पनाधिष्ठित ज्ञानामध्ये काय असतं, वर्गीकरण व श्रेणी, तत्वे व सामान्यीकरण, उपपत्ती व प्रतिमाने हे 3 घटक किंवा ह्या 3 बाबींचा समावेश असतो. कशामध्ये, संकल्पनाधिष्ठित ज्ञानामध्ये. आणि प्रक्रियाधिष्ठित ज्ञानामध्ये काय असतं, तर यामध्ये विषयातील विशिष्ट कौशल्य असतात. त्याचप्रमाणे विषयातील विशिष्ट तंत्रे व पद्धती असतात आणि अचूक प्रक्रियांचा वापर करण्यासाठी ठरविण्याचे निकषसुद्धा यामध्ये दिलेले असतात. त्यानंतर पहा उच्च बोधात्मक ज्ञान. मग या ज्ञानामध्ये काय असतं, तर कार्यनीतीचे ज्ञान असतं, बोधात्मक कार्याचं ज्ञान असतं आणि स्वतःचं म्हणजे स्वज्ञान यामध्ये दिलेलं असतं. अशा प्रकारे ब्लूम यांनी ज्ञानाचे 3 प्रकार किंवा 4 प्रकार मांडलेले आहेत. 4 मांडलेले आहेत, त्याचे काही उपप्रकार पडतात. त्यानंतर पाहूया प्रश्न,
शिक्षणामध्ये ज्ञानाचे मुख्य डॅश डॅश प्रकार स्पष्ट केलेले आहे. प्रत्येक मानसशास्त्राने ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार मांडलेले आहेत, पण शिक्षणामध्ये कुठले मुख्य आहेत तर ऑप्शन बघा, अ व्यक्त ज्ञान, अव्यक्त ज्ञान, ब आहे घोषित ज्ञान, क आहे प्रक्रियाधिष्ठित ज्ञान आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व. व्यक्त ज्ञान, अव्यक्त ज्ञान, घोषित ज्ञान आणि प्रक्रियाधिष्ठित ज्ञान हे सर्व प्रकार शिक्षणामध्ये ज्ञानाचे मांडलेले आहेत आणि ते कसे आहेत, मुख्य असे प्रकार त्यामध्ये आहेत. त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर व्यक्त ज्ञान म्हणजे काय, प्रथम आपण काय पाहू. व्यक्त ज्ञान म्हणजे काय, तर जे ज्ञान अनुभवातून निर्माण होते किंवा व्यक्तीस विविध प्रकारच्या जाणीवेतून जे ज्ञान प्राप्त होते ते व्यक्त ज्ञान. अव्यक्त ज्ञान म्हणजे काय, जे ज्ञान व्यक्ती प्रत्यक्षात व्यक्त करत नाही, जे ज्ञान व्यक्ती मनात जपून ठेवलेले असते त्यास अव्यक्त ज्ञान असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रक्रियाधिष्ठित ज्ञान. तर यामध्ये काय असतं, यामध्ये तिसरा जो प्रकार आहे घोषित ज्ञान, तर यामध्ये काय असतं, व्यक्ती ज्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेत नाही मात्र त्यावर विश्वास ठेवतो असे ज्ञान म्हणजे घोषित ज्ञान. विश्वास म्हटलं की घोषित. त्यानंतर प्रक्रियाधिष्ठित ज्ञान म्हणजे काय, जे व्यक्तीकडे ज्ञान असते ते उपयोजनातून निर्माण झालेले असते असे ज्ञान म्हणजे प्रक्रियाधिष्ठित ज्ञान होय. असे 4 ज्ञानाचे प्रकार शिक्षणामध्ये महत्त्वाचे आहेत. कोणकोणते आहेत लक्षात ठेवा आणि संकल्पना आपण थोडक्यात लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, ज्ञानाच्या निर्मितीचा प्रथम घटक हा डॅश डॅश असतो. ऑप्शन बघा, अ ज्ञान, ब आहे माहिती, क आहे सामग्री, ड आहे शहाणपण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 सामग्री हा जो घटक आहे तो ज्ञानाच्या निर्मितीतला प्रथम घटक आहे. ज्ञान निर्मिती होताना तुम्हाला प्रथम घटक आहे तो म्हणजे सामग्री हा प्रथम घटक. मग तुम्हाला मी आकृतीच्या स्वरूपात किंवा याच्या स्वरूपात सांगेल. पहिला घटक आहे सामग्री, परत दुसरा आहे, थोडक्यात सांगत आहे, दुसरा घटक आहे तो म्हणजे माहिती, तिसरा घटक आहे तो म्हणजे ज्ञान आणि चौथा जो घटक आहे तो आहे शहाणपणा किंवा शहाणपण. हे लक्षात ठेवा. कुठले 4 घटक आहेत, कोणकोणते आहे, सामग्री, परत आहे माहिती, त्यानंतर ज्ञान आहे आणि चौथा घटक आहे शहाणपण. असे 4 घटक आपल्याला सांगता येतील. त्यातील प्रथम घटक विचारला जाईल पेपरमध्ये किंवा द्वितीय, तृतीय, चतुर्थ, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, स्थानिक ज्ञानाचे पैलू डॅश डॅश आहेत. ऑप्शन बघा, अ सामान्य ज्ञान, ब सामायिक ज्ञान, क आहे विशेष ज्ञान, ड आहे वरील सर्व. बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व. बरोबर. सामान्य ज्ञान, सामायिक ज्ञान आणि विशेष ज्ञान असे 3ही ज्ञानाचे पैलू आपल्याला सांगता येतील. त्यात आपण पाहूया सामान्य ज्ञान म्हणजे नेमकं काय. तर बघा, समाजातील जे बहुसंख्य व्यक्तीकडे जे ज्ञान असते त्यास आपण स्थानिक सामान्य ज्ञान असं म्हणतो. मग उदाहरण द्यायचं झालं सामान्य ज्ञानाचं तर बघा, स्थानिक पातळीवरील काही मुख्य अन्नपदार्थ असतात आणि ते कोणते आहेत किंवा त्यांची पारंपरिक वेशभूषा त्या स्थानिक पातळीवरील काय आहे अशा स्वरूपाचे ज्ञान आपल्याला अवगत असतं, त्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो. मग सामायिक ज्ञान म्हणजे काय नेमकं, तर सामायिक ज्ञान म्हणजे समाजातील काही व्यक्ती असतात, हे दैनंदिन व्यवहारातील काही कार्य करतात, परंतु हे कार्य सर्व व्यक्ती करत नाही. जे कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये या ज्ञानाची काय असते, देवाणघेवाण होते, म्हणून यास आपण सामायिक स्थानिक ज्ञान असं म्हणतो. जसं उदाहरण द्यायचं झालं तर पशुधन वाढविण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे पशुधन वाढवण्या संबोधन किंवा संबंधित पशुसंवर्धनाचे काही मूलभूत ज्ञान असते, त्याला आपण सामायिक ज्ञान असं म्हणतो. आणि विशेष ज्ञानामध्ये काय असतं तर समाजातील काही व्यक्ती असतात, त्या व्यक्तीने विशेष घटकासंदर्भात विशेष ज्ञान किंवा प्रशिक्षण प्राप्त करून किंवा अंतर्वासिता पूर्ण केलेली असते आणि यातून काय केलेलं असतं, त्याने स्थानिक पातळीवरील काही विशेष ज्ञान आत्मसात केलेले असतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर विशेष ज्ञानाचं घरामध्ये आपण काय करतो, आयाची कार्य करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांनी काय केलेलं असतं, विशेष असं प्रशिक्षण मुलांना सांभाळण्याचं किंवा अंतर्वासिता पूर्ण केलेली असते. ज्याप्रमाणे रोग निदान करणारे व्यक्ती असतात त्यांनी सुद्धा एक प्रशिक्षण पूर्ण केलेलं असतं. अशा प्रकारे आपल्याला स्थानिक ज्ञानाचे पैलू सांगता येतील. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश ज्ञानाला जागतिक ज्ञान असेही म्हटले जाते. ऑप्शन बघा, अ सार्वत्रिक, ब आहे स्थानिक ज्ञान, क आहे सार्वत्रिक व जागतिक ज्ञान, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट
किंवा सार्वत्रिक ज्ञानालाच आपण जागतिक ज्ञान असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, सैद्धांतिक ज्ञानामध्ये डॅश डॅश घटकांचा समावेश होतो. ऑप्शन बघा, अवबोधात्मक ज्ञानाचा, ब आहे तथ्यात्मक ज्ञान आणि क आहे व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर किंवा ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क व ब बरोबर. सैद्धांतिक ज्ञानामध्ये अवबोधात्मक ज्ञान आणि तथ्यात्मक ज्ञान या दोन्ही ज्ञानाच्या प्रकारांचा किंवा घटकांचा समावेश होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे ज्ञान मोठ्या प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त. तर कोणतं ज्ञान? ऑप्शन बघा, संदर्भीय ज्ञान, ब आहे पुस्तकी ज्ञान, क आहे शाळाबाह्य ज्ञान, ड आहे शालेय ज्ञान. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, पुस्तकी ज्ञान हे मोठ्या प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त असतं. याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा, संदर्भीय ज्ञान याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. तर संदर्भीय ज्ञान म्हणजे काय? तर बघा, संदर्भीय ज्ञान हे ज्ञानाचे कृतीतून किंवा प्रात्यक्षिकातून उपयोजन करण्यासाठी उपयुक्त असते. मग संदर्भीय ज्ञान हे एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे संपूर्ण विचार करते व त्याची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आहे पुस्तकी ज्ञान. तर पुस्तकी ज्ञानामध्ये काय असतं? पुस्तकी ज्ञान हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात माहिती मिळवण्यासाठी उपयोग केला जातो. त्याप्रमाणे मजकूर, आशय समजून घेणे ह्या प्रयत्न पुस्तकी ज्ञानात असतो. मग पुस्तकी ज्ञान हे विविध प्रकारची माहिती क्रमबद्धरित्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असते. त्यानंतर आहे शाळाबाह्य ज्ञान. तर शाळाबाह्य ज्ञानामध्ये काय आहे? जसे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शालेय ज्ञानास महत्त्व असते तसे शाळेबाह्य ज्ञानासही महत्त्व असते. जसं व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासात काही शालेय अनुभवासोबत शाळाबाह्य ज्ञानाचा व अनुभवाचा सुद्धा समावेश असतो. म्हणून शाळाबाह्य ज्ञान एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या विकासासाठी शाळेच्या चौकटीबाहेर जाऊन जे ज्ञान मिळवले आहे त्याला आपण शाळाबाह्य ज्ञान असं म्हणतो. जसं की शाळाबाह्य ज्ञानाचे घटक किंवा स्रोत कुठून भेटतं शाळाबाह्य ज्ञान? तर कुटुंब असेल, समाज असेल, ज्ञानस्थळे असतील, परिसर असेल किंवा तज्ज्ञ व्यक्ती असतील यांच्याकडून जे मिळणारं ज्ञान आहे ते शाळाबाह्य ज्ञान आहे. आणि शालेय ज्ञान म्हणजे काय हे तर आपल्याला माहीत आहे. शालेय ज्ञान म्हणजे शालेय ज्ञान हे औपचारिक शिक्षणातून दिलं जातं. औपचारिक शिक्षणातील शिक्षण पुरविणाऱ्या विविध माध्यमापैकी प्रमुख माध्यम कुठलं आहे? तर आपली शाळा. शाळा हे शालेय ज्ञान देणारं मुख्य माध्यम आहे. अशा प्रकारे आपल्याला हे थोडक्यात माहिती सांगता येईल. त्यानंतर आहे ज्ञानप्राप्तीचा डॅश डॅश हा प्रमुख मार्ग नाही. तर ऑप्शन बघा, अ प्रत्यक्ष अनुभव, ब अधिकृत प्रमाण, क तर्क अनुमान, ड अवैज्ञानिक पद्धती. तर याचं करेक्ट आन्सर आहे ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही विचारले. प्रत्यक्ष अनुभवातून आपण ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो, अधिकृत प्रमाणातून ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो, तर्क अनुमानातून ज्ञानप्राप्ती मिळवू शकतो. तर अवैज्ञानिक पद्धतीमधनं आपण ज्ञानप्राप्ती मिळवू शकत नाही किंवा ज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून अवैज्ञानिक पद्धत ही प्रमुख मार्ग किंवा ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही. अशा प्रकारे आपल्याला जर माझं लेक्चर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि जर तुम्हाला माझं लेक्चर हे आवडलं असेल तसं कमेंटमध्ये कळवा. आपण पुढचे सर्व BEdच्या विषयांचे लेक्चर अशाच प्रकारात घेणार आहोत. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.